नमस्कार मित्रांनो, अशोक मामा या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत. इरा अनिशला विचारते, काका आपण मदर अर्थला एवढा त्रास का देतो? तेव्हा अनिश म्हणतो, बेटा आम्ही मदर अर्थची काळजी घेतली नाही, जंगलं वाचवू शकलो नाही. तेव्हा आता आम्हा मोठ्यांच्या चुका आता तुम्हाला सुधारायच्या आहे. तेव्हा इरा म्हणते, डोंट वरी काका, तू जशी आमची काळजी घेतोस ना तशी आम्ही मदर अर्थची काळजी घेऊ. तेव्हा ईशान म्हणतो, काका आम्ही मोठं झालो ना नक्की घेऊ. त्यावर अनिश म्हणतो, उद्या कशाला? फ्युचर जर आपल्याला चांगलं हवं असेल ना तर उद्याची काळजी आजच घ्यायची. तेव्हा अशोक मामा अनिशला म्हणतात, बरोबर आहे तुझं अनिश, उद्याची काळजी आजच घ्यायला पाहिजे. आता इकडे भैरवी ऑफिसमधनं घरी आलेली असते. तेव्हा भैरवीच्या आईचा कॉल येतो. तेव्हा ती सांगते, सुमिदा ताईच्या जान्हवीचं लग्न ठरलं. तेव्हा तू आणि अनिशने जोड्याने यायचं हं. तेव्हा भैरवी म्हणते, मी येण्याचा प्रयत्न करेन, पण ऑड डे असेल तर नाही जमणार. रविवार असेल तर मी नक्की येईन, अनिशला पण घेऊन येईल. तेव्हा तिची आई विचारते, अगं एवढ्या धापा का टाकतीयेस, जिममध्ये गेली होतीस का? तेव्हा भैरवी म्हणते, चल ग, जिममध्ये जायला वेळ कुठे मिळतोय, हे भाज्या घेऊन येत होते घरी. तेव्हा भैरवीच्या आईला राग येतो आणि ती म्हणते, अगं पण दिवसभर एवढं दमून हे सगळं तुलाच करावं लागतं का? तेव्हा भैरवी म्हणते, करावं लागतं वगैरे असं नाही, मुलांची टेस्ट आहे म्हणून अनिश त्यांचा अभ्यास घेतोय, म्हणून आज मी आणल्या भाज्या. त्यावर तिची आई म्हणते, आता एवढं करून स्वयंपाक पण तुलाच करावा लागेल ना? तेव्हा भैरवी म्हणते, आई अगं मला मदत करणार आहे अनिश आणि बाबा. तेव्हा तिची आई म्हणते, अगं त्यापेक्षा 4 बायका ठेवायच्या ना कामाला. तेव्हा भैरवी म्हणते, आई अगं ठेवून बघितल्या पण बाबांचं कुणाशीच पटत नाही, चल जाते मी आता, असं म्हणून भैरवी फोन ठेवते. तेव्हा तिची आई स्वतःशीच म्हणते, मला माहीत होतं हे असंच होणार, आणि ती तिच्या बाबांना जोरात आवाज देऊ लागते. तिचे बाबा येतात आणि विचारतात, काय झालं? तेव्हा ती म्हणते, आत्ताच्या आता आपल्याला माझगावकरांकडे जायचं आहे. तेव्हा ते विचारतात, का काय झालं? ईशानला ताप वगैरे आला का? ॲडमिट करायचं आहे का त्याला? तेव्हा ती म्हणते, नाही हो, ईशान बरा आहे, मला आता भैरवीची काळजी वाटते. तेव्हा ते म्हणतात, झालं आता तुझं परत सुरू, अगं केवढा घाबरलो होतो मी. त्यावर ती म्हणते, अहो आपल्या मुलीचा तिथं कामं करून पिट्ट्या पडतोय, हे घाबरण्यासारखं नाही आहे का? त्यावर ते म्हणतात, अगं उगच पराचा कावळा करू नकोस. तेव्हा ती म्हणते, नाही तुम्हाला आत्ता नाही कळणार, आपली मुलगी कामं करून करून जेव्हा आजारी पडेल ना तेव्हा कळेल तुम्हाला. त्यावर ते म्हणतात, अगं नवीन संसार आहे तिचा, बसेल घडी. तेव्हा ती म्हणते, हे बघा तुम्ही टिपिकल उत्तरं देऊ नका, तुम्ही येताय की मी जाऊ? आता इकडे खूप वेळ झालेला असतो. तेव्हा रेयांश संयमीची वाट बघू लागतो. संयमी आल्यावर रेयांश तिच्याजवळ जाऊन म्हणतो, ए सॅम, अगं पुतळा केलास तू माझा. तेव्हा संयमी म्हणते, आय एम सॉरी यार, आज कॉलेजमध्ये खूप कामं होती त्यामुळे 7चे 8 वाजले. तू काय म्हणत होतास की फोनवर एक्सप्लेन करता येणार नाही? तेव्हा तो म्हणतो, इकडे मी तुला सगळं सांगतो. तेव्हा तो सांगू लागतो की आमच्या कॉलेजमध्ये ॲन्युअल डे, त्याला आताचे स्टुडंट एक्स स्टुडंट सगळे असतात. तो 4 डेचा इव्हेंट असतो आणि लास्ट डेला डिनर असतं. तेव्हा संयमी म्हणते, ओके. आणि तेव्हा तो म्हणतो, सो आमच्या कॉलेजकडे एवढे फंड नसल्यामुळे आम्ही सगळे स्टुडंट मिळून कॉन्ट्रीब्युशन करून काहीतरी फूड ऑर्डर करतो, स्नॅक्स वगैरे. सो आय वॉज थिंकिंग, मला तुला असं विचारायचं होतं की तू यावर्षीच्या इव्हेंटसाठी आम्हाला कपकेक प्रोव्हाइड करशील? तेव्हा संयमी खूप खुश होते आणि म्हणते, आर यू मॅड, विचारतोस काय? आफ्टर फनफेअर मी या अपॉर्च्युनिटीची वाटच बघत होते. तुला किती आणि कधी हवेत ते सांग. तेव्हा तो म्हणतो, 500 कपकेक बनावे लागतील, एक कपकेक 20 रुपये प्रमाणे तुला 10,000 मिळतील. तेव्हा ती विचारते, इव्हेंट कधी आणि कुठे ते सांग. तेव्हा तो म्हणतो, परवा संध्याकाळी. हे ऐकल्यावर संयमी म्हणते, रेयांश आर यू मॅड? तुला हे आधी नाही सांगता आलं, एकटी मी 500 कपकेक कशी बनवू? एकतर घरातले सगळे बाहेर जातात. तेव्हा तो म्हणतो, एक काम कर, तू विचार कर आणि मग मला उद्यापर्यंत सांग, नो प्रेशर. आता इकडे इरा उद्याच्या शाळेची तयारी करत असते. तेव्हा स्कूल बॅग भरताना ती ईशानला म्हणते, अरे ईशान, झोपलास काय असा, तुला स्कूल बॅग नाही भरायची का? तेव्हा तो म्हणतो, नाही मला नाही भरायची. तेव्हा इरा अशोक मामांजवळ जाऊन त्यांना हळूच म्हणते, आजोबा ते बघा ईशान स्कूल बॅग नाही भरत आहे. तेव्हा ते म्हणतात, ए ईशान, अरे तुला स्कूल बॅग भरायची नाही का? त्यावर तो म्हणतो, नाही भरायची. तेव्हा अशोक मामा त्याला म्हणतात, अरे
आत्तापर्यंत तर छान अभ्यास करत होता, काकाला पण मगाशी छान उत्तरं दिली आणि अचानक काय झालं तुला? तेव्हा तो म्हणतो, आजोबा माझी आपण मलेरियाची टेस्ट करायची का? तेव्हा अशोक मामा त्याच्याजवळ जाऊन म्हणतात, तुला डास चावला वाटतं. तेव्हा तो म्हणतो, नाही मला सकाळी रोज खूप ताप येतो. तेव्हा इरा म्हणते, हो सकाळी ताप येतो आणि दिवसभर ताप जातो. काहीतरी गडबड नक्कीच आहे आजोबा. त्यावर ते म्हणतात, मी सांगतो ना त्याला शाळेत जायचं नाही म्हणून त्याला ताप येतो, बरोबर ना? तेव्हा ईशान म्हणतो, अहो आजोबा मी खरंच नाटक नाही करत आहे, मी खरं बोलतोय. तेव्हा ते म्हणतात, आता तुझा हा डोक्याचा ताप कायमचाच बरा होईल. तेव्हा तो विचारतो, कसं काय? तेव्हा ते सांगू लागतात, कारण मी तुझ्या क्लास टीचरला भेटून आलो. तेव्हा तो म्हणतो, आजोबा मी तुम्हाला सांगितलं होतं ना असं करू नका, तुम्ही का गेलात टीचरला भेटायला? तेव्हा इरा म्हणते, चांगलं झालं ना, म्हणजे आता क्लास टीचर तुझ्याकडे जास्तच लक्ष देतील. तेव्हा तो म्हणतो, क्लास टीचर काय पूर्ण वेळ आपल्यासोबत नसतात, त्यामुळे ते मुलं मला आता रेसेसमध्ये चिडवतील. तेव्हा अशोक मामा त्याला समजावत म्हणतात, हे बघ तू उद्या माझ्यासाठी जा, बघूया काय होतं ते. आणि एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव, कोणी कसं वागायचं हे आपल्या हातात नसतं, पण आपण त्यावर कसं रिॲक्ट करायचं हे मात्र आपल्या हातात असतं. तेव्हा ईशान विचारतो, म्हणजे? तेव्हा ते म्हणतात, हे बघ त्यांनी जरी चिडवलं तर तू चिडलाच नाहीस तर? त्यावर तो म्हणतो, मी जर शांत बसलो तर ते आणखीच चिडवतील आणि मारतील सुद्धा, ते असंच करतात. तेव्हा अशोक मामा म्हणतात, मग मी येतो तुझ्याबरोबर उद्या. त्यावर ईशान म्हणतो, नाही मी माझं मी बघेन. त्यावर अशोक मामा म्हणतात, गुड बॉय, मी तुला नेहमी म्हणतो की तू एकटा नाही आहेस, आम्ही सगळे तुझ्यासोबत आहोत. आता इकडे भैरवी स्वयंपाक करत असते तेव्हा अनिश येऊन विचारतो, झाला की नाही अजून तुझा स्वयंपाक? तेव्हा ती म्हणते, हो करतीये. तेव्हा अनिश म्हणतो, अगं लवकर कर ना, भूक लागली आहे. त्यावर भैरवी म्हणते, जो हुकुम साहब. त्यावर अनिश हसू लागतो. तेव्हा भैरवी म्हणते, समा आली की बघ, तिलाही सांग की जेवायला ये. तितक्यात संयमी येते आणि तिची बॅग जोरात फेकून डोक्याला हात लावून बसते. तेव्हा अनिश विचारतो, अगं सॅम काय झालं, मी तुलाच फोन करणार होतो. तेव्हा संयमी म्हणते, आली आहे ना मी आता, जाऊ का परत खाली? त्यावर तो म्हणतो, सॅम आल्या आल्या चिडायला काय झालं तुला? तेव्हा संयमी म्हणते, काका रेयांशच्या ओळखीने मला 500 कपकेकची ऑर्डर मिळाली होती, पण ती पण लगेच परवा, कसं करणार? त्यावर अनिश म्हणतो, अगं नसल जमत तर लेट इट बी, कशाला एवढं टेन्शन घेतेस? तितक्यात भैरवीचे आई बाबा येतात. त्यांना बघून अनिश विचारतो, अरे अचानक कसं काय आलात? त्यावर भैरवीचे बाबा म्हणतात, अरे मीनाला भैरवीला भेटायचं होतं. तेव्हा तो म्हणतो, बसा ना प्लीज. आणि तो भैरवीला आवाज देऊन सांगतो, भैरवी बाहेर ये, तुझ्या आई बाबा आलेत. तेव्हा भैरवीची आई रागातच अनिशला विचारते, काय रे, तुम्ही सगळे मिळून भैरवीला स्वयंपाकात मदत करतात ना, मग आता ती एकटीच का करतीये? तितक्यात भैरवीचे बाबा संयमीला विचारतात, काय ग तू अशी का तोंड पाडून बसली आहेस? तेव्हा ती तिला मिळालेल्या ऑर्डरबद्दल सांगू लागते. त्यावर ते म्हणतात, अरे वा फारच छान. त्यावर संयमी म्हणते, छान काय आजोबा, पण माझ्याकडे त्यासाठी मॅन पॉवरच नाही आहे, मी एकटी काय करू? त्यावर तिची मीना आजी म्हणते, अगं कोण म्हणतं तू एकटी आहे, तुझ्याकडे तुझा अनिश काका आहे ना, तो करेल की तुला मदत. तेव्हा अनिश म्हणतो, मी समजू शकतो, पण एक तर हे काम मला जमत नाही आणि मला ऑफिसमध्ये खूप कामं आहेत. तेव्हा संयमी म्हणते, काका अरे 10,000 मिळणार आहेत. त्यावर मीना म्हणते, बापरे 10,000? बघ अनिश, तुला 2-3 दिवस काम करून सुद्धा 10,000 रुपये मिळणार नाही. तेव्हा अनिश म्हणतो, हे वन टाईम मिळणाऱ्या 10,000 रुपयांसाठी मी माझा फिक्स जॉब धोक्यात घालणार नाही. तेव्हा मीना मुद्दामच म्हणते, माझी भैरवी तिची 2.5 लाखाची नोकरी धोक्यात घालून सुट्ट्या घेतेच की, त्यापुढे हे काहीच नाही आहे. आणि ती संयमीला म्हणते, तू घे ऑर्डर, आपला अनिश काका करेल तुला मदत, आलेच असं म्हणून ती भैरवीकडे किचनमध्ये जाते. तेव्हा भैरवीला ती विचारू लागते, भैरवी तू माझ्याशी खोटं का बोललीस? तेव्हा ती विचारते, काय खोटं बोलली? त्यावर तिची आई म्हणते, हेच की तुला स्वयंपाकात अनिश आणि बाबा मदत करतात म्हणून. तेव्हा भैरवी म्हणते, आई प्लीज हळू बोल. त्यावर ती म्हणते, का हळू बोलू? हे काही नाही, तुझ्या सासऱ्यांना सांगणार आहे मी की कामासाठी एखादा नोकर ठेवा म्हणून आणि कृपा करून त्याच्याशी पटवून घ्या. यासाठी तुला एवढ्या लाडाकोडात नाही वाढवलं, सरक बाजूला, मी करते. आणि याच ठिकाणी आजचा एपिसोड संपतो. आता पुढे काय होणार ते बघूया उद्याच्या एपिसोडमध्ये. धन्यवाद.